बाबा पाप काय आहे, पुण्य काय आहे, आणि त्याला एकदा कळालं, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, फलकट तो संसार. आणि येथे सार भगवंत, माया काय, ब्रह्म काय, हे ज्या दिवशी त्याला कळालं, ज्या दिवशी कळालं, त्या दिवशी आम्हावर भगवान परमात्म्याची कृपा आणि आमचा विवेक जागृत आहे असं लक्षात घ्यायचं, किंबहुना ही दिशा निर्देश लक्षण आहे. आणि काय महाराज, एकदा माणसाचा विवेक जागृत झाला की आपण जे सण साजरे करतो का नाही, आता दिवाळी आहे, अनेक अनेक सण आहेत. महाराज म्हणतात ते सण साजरे ते नाही, सण साजरे साधकाच्या जीवनामध्ये खरा सण तोच साजरा आहे. कोणता? त्याचा अविवेक नष्ट होऊन विवेकामध्ये तो जर सत्प्रावृत्त झाला तर तोच त्याच्या जीवनामधला खरा सण आहे आणि खरी दिवाळी आहे. ज्ञानोबा म्हणतात, मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, ती योगिया पाहे दिवाळी निरंतर. महाराज म्हणतात, मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, मग ती योग्या पाहे दिवाळी निरंतर. म्हणून आजही आपण मागे कुंभाला आपण पाहिले, साधू संत पाहिले, किंवा आजही आपण साधू संत जेव्हा जेव्हा आपल्या निदर्शनामध्ये येतात, त्यांचं जीवन जर पाहिलं ना महाराज, त्यांच्या जीवनामध्ये अखंड दिवाळी आहे हो, अखंड दिवाळी. कधी त्यांच्या चेहऱ्यावर पहा चैतन्य, कधी पहा त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न. का? तर याचं एक आध्यात्मिक कारण असं आहे महाराज. जर मला सांगा, एखाद्याच्या संगतीत बसल्याच्या नंतर आता एखादा पांढर शुभ्र वस्त्र घालून जर एखादा वारकरी साधक कोळशाच्या खाणीमध्ये जर गेला महाराज, तर त्याचा गुणधर्म काय आहे हो? गुणधर्म काय? तो जरी पांढरे शुभ्र कपडे घालून जरी गेला महाराज, तर त्याचा गुणधर्म आहे तो त्याचा डाग लावणार, म्हणजे लावणार, किंबहुना लागणारच. हा त्याचा जसा मुळातला सिद्धांत आहे. तसं महाराज म्हणतात, तसं संतांच्या सानिध्यामध्ये आपण गेलो, तुमचा आमचा विवेक जागृत झाल्याशिवाय राहणारच नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून तर महाराज त्यांच्या जीवनामध्ये सदा चैतन्य, सदा आनंद असतो. का आनंद असतो? मी दृष्टांत सांगितला. कोळशाच्या खाणीमध्ये गेला तर तुम्हाला त्याचा गुणधर्म आहे, कलर रंग लागणार म्हणजे लागणार. महाराज तसं त्या संतांनी, त्या योग्यांनी, त्या थोरा मोठ्यांनी, महापुरुषांनी काय केलेलं असतं त्यांच्या जीवनामध्ये, तर जो भगवान परमात्मा आनंद आहे, अद्वय आहे, नित्य निरामय आहे, तो जर भगवान परमात्मा जे का निज ध्येय योगियांचे, तो भगवान परमात्मा आनंदरूप असणारा, सुखरूप असणारा भगवान परमात्मा त्यांनी जर आपला असा करून घेतला असेल, तर मग त्याचा सुद्धा एक रंग आहे. आणि तो जर रंग त्या योग्याला लागला तर त्या रंगाच्या, त्या साधूच्या, त्या संतांच्या जीवनामध्ये दुःख हे लवलेश मुळात राहतच नाही. का राहत नाही? तर मला असं वाटतं, तुकडोजी महाराजांचं एक पद आहे. महाराज म्हणतात, त्याच्या रंगी रंग लागे, त्याच्या रंगी रंग लागे, आणि वृत्ती अंतरंगी जागे, त्या साधकाची, त्या योग्याची दिवाळी कायम असते. मग महाराज पामर वर्ग कशाला म्हणायचं? ज्याला विवेक काय आहे हे माहिती नाही, ज्याला पाप पुण्य काही माहित नाही, पाप त्याचे नाव न विचारी नीट, आणि भलतेची उन्मत्त करी सदा, हे ज्याचं अवस्था आहे. काय करावं काय करू नये ज्याला कळत नाही त्याला म्हणतात पामर. महाराज म्हणतात, पामर तुम्ही आम्ही आहोत. विषयी कशाला म्हणायचं? दुसरा जो वर्ग आहे तो विषयी वर्ग आहे. विषयी वर्ग कशाला म्हणायचं? काय आहे? पामरापेक्षा विषयी थोडा बरा. महाराज कसा बरा? तर पामर तर काही साधना करतच नाही, कारण त्याला पापन पुण्य माहिती नसतं. विषयी कसा बरा? विषयी साधना करतो महाराज. आई विषयी साधना करतो, पण ते साधना करत असताना जे काही पुण्य कमवल्या जातं, ते पुण्य काही विषय भोगा करता, काही अपेक्षेपोटी ते पुण्य सायासे पुण्यार्चिजे. महाराज किंवा गीताशास्त्र आम्हाला सांगते, त्रिविद्या माम सोम पहा पूत पापा यज्ञे रिष्ट्वा स्वर्गतिम प्रार्थयन्ते, ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यान दिवी देव भोगान. ज्ञानोबाराय म्हणतात,
पुण्य आहे तोपर्यंत त्या पुण्यानं काय करतो, जव हे पुण्याची पावटी सरे तवेची इंद्रपदाची पदी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तर ज्ञानोबारायांचे एक दृष्टांत, गोड दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिला महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात एखाद्या माय माऊलीनं गोड निका आणि अतिशय सुग्रास असा स्वयंपाक करावा. महाराजी हातात सुद्धा त्या माय माऊलीच्या अतिशय सुंदर चविष्ट स्वयंपाक आहे आणि चविष्ट असलेला स्वयंपाक त्या माय माऊलीनं जर केला आणि केल्याच नंतर कशा करता आपण स्वयंपाक करतो, पोटाची तृप्ती भागवण्याकरता आपण स्वयंपाक करत असतो. पण त्या माय माऊलीनं, ज्ञानोबाराय म्हणतात त्या माय माऊलीनं केलेला आतापर्यंत 8 तासानं केलेला स्वयंपाक करोनिया मोलेविकी पैसा भोगासाठी अविवेकी धाडी तू धर्म. काही पैशासाठी, काही आर्थिक बाजूसाठी तो जसा केलेला स्वयंपाक विकावा तसा विषयी वर्ग आहेत. साधना तर करतो. सोपं सांगू का तुम्हाला, आता जाणकार मंडळी आहेत ऐका. जर आपण सद्गुरू अनुग्रहित असेल सद्गुरूंचे, पण आपण जर सद्गुरूचा जप अनुष्ठान करत असेल आणि त्या जपाच्या अनुष्ठानाच्या प्रित्यर्थ जर आपल्याला असं वाटत असेल बाबा आता मी कीर्तन करायला लागलो, आता मी गायक झालो, आता मी वादक झालो आणि आता साधना तर करायलो, पण साधनेमुळे देवा मला आता या साधनेमध्ये माझी बलवत्तता होऊ दे, माझ्या साधनेमध्ये तीव्रता होऊ दे, माझ्या प्रारब्ध वाढू दे. म्हणजे महाराजांचं वचन सांगतो वाढावे संतान गृही भावे धनधान्य ही अपेक्षेरहित केलेली साधना त्याला म्हणतात विषयी वर्ग. आणि बाबा सध्या साधना करणारे भरपूर आहेत, पण हा विषयी वर्ग सध्याच्या काळामध्ये फार वाढलेला आहे. कसं म्हणत असाल तर ज्ञानोबारायांचं वचन आहे. ज्ञानोबाराय म्हणतात विषयी विषयाचा पडी पाडू गूढ परमार्थ लागी कडू कडू विषय तो गुडू शिवाशी जाहला. महाराज म्हणतात कडू विषय तो गुडू जीवाशी झाला. आज आम्हाला जर या जगताचं चिंतन जर करायचं झालं महाराज, आमच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे पण सप्ताहामध्ये जाऊन बसण्याची इच्छा नाही. मग याचाच अर्थ काय महाराज, याचाच अर्थ काय, विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ. गोड आहे परमार्थ महाराज, जर ते शेवटी आतापर्यंत आम्ही करत असलेल्या परमार्थाचा उच्चांक काय असेल तर आम्ही आमच्या मरणावर विजय मिळवू शकतो. एवढा परमार्थामध्ये आमच्या ताकद आहे, एवढी आमच्या परमार्थामध्ये ताकद आहे. काय संत वाङ्मयाने हेच वचन वापरलं महाराज. गोड असणारा परमार्थ तुमच्या आमच्या जीवनामध्ये गोडच दिलेला आहे, किंबहुना त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी गोडच करून घेतलेला आहे, म्हणून त्यांचा शेवट गोड झालेला आहे महाराज. महाराज म्हणतात आतापर्यंतचा परमार्थ जो काही केला आम्ही तर त्याच्या करताच केला. कशा करता, शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस